नमस्कार, मी शंकर. लातूर जिल्ह्यामध्ये लोकसभेची निवडणूक अत्यंत जवळ आलेली आहे. बघा, पूर्ण भारत देशामध्ये लास्ट टाइम 2019 साली एक 50 ते 60% मतदान झालं आहे. मतदानाचा अधिकार 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर मिळतो. पूर्ण मतदान धारकातून 50 ते 60% मतदान गेल्या निवडणुकीला झालेलं आहे. माझा आग्रह आहे, भारत देशाचा प्रत्येक सक्षम नागरिक, मेरे पूरे भारत देश का हर एक नागरिक वोट करे और अब अपने चुने हुए उम्मीदवार को वोट जरूर दे. देखिए, दुसऱ्या बाजूने मी सांगतो, गेल्या 70 वर्षाचा इतिहास तुमच्या समोर आहे आणि लास्ट 10 वर्षाचा पण इतिहास तुमच्या समोर आहे. जशा पद्धतीने भारत देशाचा विकास झाला, सन्माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या कार्यातून व त्यांच्या सहकार्यांकडून मला वाटतं की आपल्या भारत देशाचा पंतप्रधान हा परत एकदा पंतप्रधान झाला पाहिजे. तुम्ही बघू शकता, गेल्या 10 वर्षामध्ये मी कल्पनाही केली नव्हती की एवढे चांगले रस्ते बनू शकतात. मी तर विसरूनच गेलो होतो की बाबा आपल्या भारत देशामध्ये एवढे पण चांगले रस्ते बनू शकतात, जे BJPच्या नेतृत्वाखाली नितीन गडकरींच्या माध्यमातून झालेले आहेत. बघा, त्यांच्या कार्याला सन्मान आपण दिलाच पाहिजे आणि परत एकदा त्यांना आपण निवडून दिलंच पाहिजे. जो काम करेल तो लोकनेता, अशी माझी नेहमीच अपेक्षा असते. आणि माझ्या अपेक्षेत तुमचीही अपेक्षा असावी अशी मी अपेक्षा ठेवतो. शेवटी प्रत्येकाला मतदानाचा अधिकार आहे. प्रत्येकांना त्यांचा उमेदवारांना वोट करतीलच आणि करावेच, असं नाही की मी जे सांगेल तेच. प्रत्येक व्यक्तीचे स्वतंत्र विचार असतात. प्रत्येक व्यक्तीचा एक स्वतंत्र उमेदवार असतो, जे त्यांना त्या उमेदवाराला मत देऊन त्यांच्याकडून विकासाची अपेक्षा ते करत असतात. मला एवढंच म्हणायचे, पूर्वीचा 10 वर्षाचा इतिहास बघून आपण परत एकदा त्यांना विजयी करून दिलं पाहिजे. आणि तिसऱ्या बाजूने जर बोलायचं म्हटलं तर मी थोडी कमतरता पण बघतो BJPमध्ये. एक भारत देशाकडे BJPचा एक आर्थिक दृष्टिकोनातून बघण्याचा जो त्यांचा बघणं आहे आर्थिक दृष्टिकोनातून, त्याच्यात मी थोडी कमतरता समजतो. आणि मी थोडी टीका पण करू इच्छितो BJP पक्षावरती, की त्यांनी नक्कीच ती भारत देशाचा प्रत्येक कुटुंब, प्रत्येक नागरिक हा आर्थिकरित्या सक्षम असला पाहिजे, ना की त्यांना दुसऱ्याने आर्थिक मदत करावी. स्वतः सक्षम कसे माणसं बनवता येतील याच्याकडे पक्षाने लक्ष द्यावं. आणि अजून एक मुद्दा मला ॲड करावा वाटतो. बघा, गेल्या 10 वर्षाच्या इतिहासामध्ये भरपूर अशा गोष्टी, भरपूर असे विकासाचे मोठे मोठे काम त्यांच्या नेतृत्वाखाली झालेले आहेत.
त्याच्यामुळे मी आज बोलतोय, कारण मला विकास दिसतोय म्हणून मी बोलतोय. मी नेहमी जो विकास तिथे आपण त्यांच्यासोबत आपण. तर त्यांनी ह्या पण गोष्टीकडे येणाऱ्या भविष्यामध्ये काम करून लोकांना एक मानसिक समाधानी देण्याचं कार्य हे पक्षाकडून घडावे. आणि पुन्हा एकदा परत देशाचा पंतप्रधान सन्माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी बनावे, ही माझी एक अपेक्षा आहे. प्रत्येक नागरिकाची वेगवेगळी अपेक्षा असते, तशा पद्धतीने त्यांनी त्यांच्या उमेदवाराला वोट करावे. पण माझा आग्रह आहे आजचा व्हिडिओ बनवण्यामागे 100% भारत देशाचे मतदान झाले पाहिजे. 100% म्हणण्याच्या ऐवजी 99.99% भारत देशाचे मतदान झाले पाहिजे आणि प्रत्येक भारतीय नागरिकाने मतदान करावे ही अशी अपेक्षा आहे. आणि ही जागरूकता म्हणून मी हा व्हिडिओ बनवतोय आणि एक माझे विचार तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न मी करतोय. नक्कीच तुमची मला साथ असेल. मी पण तुमच्या साथीसाठी नेहमीच उभा आहे. धन्यवाद.